झालेत गोलंदाजी मार्कवर दीपक काटकर, एक लेजंड खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. आज दर्शन आमच्या सोबत 12वा खेळाडू म्हणून जोडलाय आणि त्याचे वडील दीपक काटकर. 6-21 6 चेंडू 21 ची गरज. पहिला चेंडू ओव्हर पिच लॉंग ऑफच्या हातामध्ये मारलाय, चुकी करणार नाहीयेत सचिन काटकर यांनी डीप लाय झेल. पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय दीपक काटकर. मास्टर क्रिकेटर यांनी धक्का दिलाय टीम मंदुरकोळे खुर्द. 5 चेंडू 21 चं समीकरण. क्रिकेटमध्ये तुम्ही कोणतीही गोष्ट हलक्यात घेऊन चालत नाहीये आणि हा क्रिकेटचा खेळ आहे. अजून 5 मध्ये 21 करायचे आहेत. अक्षय सर, आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये तुम्हाला 5 मध्ये 21, 5 मधील तुम्हाला 3 चेंडू बाहेर मारायचे आहेत आणि ते तुम्ही करू शकता. कारण ज्या प्रकारच्या आताच्या क्रिकेटमध्ये बॅट्स आहेत, ज्या प्रकारचे चेंडू आहेत आणि हे मैदान RSA गोटिवलीचं मैदान, हे खेळपट्टी ज्या प्रकारे बनवली आहे ना सर, कोणीही प्रेमात पडेल. कारण सकाळी ज्या वेळेला आपण उद्घाटन करत होतो एकदम फ्लॅट विकेट आहे, पाटा खेळपट्टी जशी असते तशी खेळपट्टी आणि ही खेळपट्टीवर धावा देखील आहेत. आणि तुम्ही जर चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केलीत तरी खेळपट्टी गोलंदाजांना देखील साथ देते. नवीन फलंदाज अतुल. 5 मध्ये 21 ची आवश्यकता. 5 चेंडू मध्ये 21 ची गरज. हवेत खेळलाय, मिस टाइम स्ट्रोक. दीपक काटकर चेंडू खाली. सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत, ब्रेस पूर्ण केले दीपक काटकर यांनी. धक्का क्रमांक 4. मंदुरकोळे खुर्द संघ आता अडचणीत आहे. 4 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. 4 मध्ये 21 होतील का? आणि 4 मध्ये 21 करायचे असतील तर आता मात्र प्रत्येक चेंडू सीमा पार मारावा लागेल. चार चेंडू मध्ये 21 धावांची गरज. विजयासाठी टीम मंदुरकोळे खुर्द. 4 मध्ये 21 फ्लाइंग स्लिप तैनात केली आहे. गोलंदाज कर्णधार अधिक काटकर यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिला चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. इथे मात्र या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक प्राप्त केली आहे दीपक काटकर. मॅन फॉर्म मराठा ओरे सुळेवाडी MH50 चषक 2025 मध्ये दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. या स्पर्धेमध्ये दुसरी विकेट हॅट्रिक मात्र प्राप्त केली आणि सामना आता खुला झालाय. मराठा ओरे सुळेवाडीने हा सामना आता आपल्या संघ आपल्या बाजूने मात्र झुकवलाय. खराब फलंदाजी टीम विश्वनाथ फायटर मंदुरकोळे खुर्द. आणि ज्या प्रकारे तुम्ही अशा प्रकारच्या चुका करता तो कुठेतरी सामना तुमच्यापासून निश्चितच दूर जाईल आणि दूर गेलाय आता सामना. 3 मध्ये 21 करायचे आहेत परंतु सामना अद्याप देखील संपला नाही. एखादा फ्रेटचा चेंडू जर आला आणि षटकार आला तर काही होऊ शकतं. क्रिकेट आहे परंतु ते तसं करू देणार नाहीयेत. सलगच्या 4 चेंडूवर 4 गडी बाद केलेत. गत सामन्यामध्ये ओमकार पाटील यांनी 4 चेंडूवर 4 गडी बाद केले होते आणि या सामन्यामध्ये दीपक काटकर यांनी 4 चेंडूवर 4 गडी बाद केलेत. अप्रतिम लाजवाब गोलंदाजी. हा दिवस मात्र लक्षात राहील दीपक काटकर यांच्या. दर्शन काटकर अगदी उठून गेले, जसे पप्पा गोलंदाजी करायला आले ते देखील आता त्यांना देखील माहित आहे की आपले पप्पा गोलंदाजी करतात म्हणजे सामना काही जिंकून देणार नाहीत. हा अनुभव अगदी, हा विश्वास आहे आपल्या वडिलांवर. आणि पहा अगदी आपले पिताश्री मैदानामध्ये खेळत असताना त्यांचा छोटा मुलगा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन नावं सांगतो, ही देखील मोठी बाब आहे. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. 5 चेंडूवर 5 गडी बाद केलेत. वॉट अ बॉलिंग. अप्रतिम, अविस्मरणीय, अद्भुत गोलंदाजी. आणि 5 चेंडूवर 5 गडी बाद करत असताना दीपक काटकर यांनी संपूर्ण टीम मंदुरकोळे खुर्द संघाला मात्र पराभवाच्या दिशेने मात्र घेऊन जातील का? आता 6 चेंडूवर 6 गडी बाद करण्याचा विश्व विक्रम, हा विक्रम नोंदवला जाईल का? प्रत्येक फलंदाज अगदी पहा ज्या प्रकारे फुटबॉलचा वापर करतोय परंतु क्रीज मध्ये तुम्हाला उभं राहून फलंदाजी करावी लागेल. 5 चेंडूवर 5 गडी बाद केलेत दीपक काटकर. सहावा चेंडू हाताळण्याचा अगदी आता मात्र प्रयत्न केला जाईल. 6व्या चेंडूवर 6 गडी बाद करण्याचा हा मात्र विक्रम पाटण क्रिकेटमध्ये होईल का? आणि इथे मात्र चेंडू पायावर आदळतोय आणि या फलंदाजाने ज्या प्रकारे हा चेंडू खेळून काढलाय. डॉट बॉल. 5 चेंडूवर 5 गडी बाद केलेत दीपक